वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विश्वसनीय व एक सच्चा गुरुदेव भक्त म्हणून कार्यरत असलेले केशव दादाजी रामटेके यांचे 9 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळच्या सुमारास वयाच्या 81व्या वर्षी नागपूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले। ऐन तारुण्यापासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत घरावर तुळशीपत्र ठेवून संपूर्ण आयुष्य निस्वार्थीपणे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रचारार्थ घालवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नियुक्त केलेल्या 19 आजीवन प्रचारापैकी ते एक होते। वृद्धापकाळामुळे ते काही दिवसांपासून आपल्या पुतण्याकडे वास्तव्यास होते। त्यांच्या या दुःखद निधनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सच्चा प्रचारक हरवल्याची खंत गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस त्यांच्या या दुःखद निधनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सच्चा प्रचारक हरवल्याची खंत गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे व गुरुदेव भक्तांनी व्यक्त केली आहे। अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक तथा राष्ट्रधर्म प्रचारक प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य असलेले केशवदास रामटेके यांचा जन्म 1944 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला होता। वंदनीय राष्ट्रसंतांच्या एका आज्ञेवर वयाच्या 15व्या वर्षापासून घरादारावर तुळशीपत्र ठेवून व जीवनभर अविवाहित राहून गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारार्थ एक एक क्षण वेचत व समर्पित कार्य करत तेव्हापासून ते आजता गायत गुरुकुंज आश्रम मोजरी येथे वास्तव्यास होते। राष्ट्रसंतांच्या आज्ञेनुसार ते भारताच्या पदयात्रेवर सुद्धा ते गेले होते। तुकडोजी महाराज गेल्यानंतरही त्यांनी तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा साहित्यांचा प्रचार व प्रसार सुरूच ठेवला। जीवन विकास ग्रामगीता परीक्षेची संकल्पना सुद्धा केशवदास रामटेके यांचीच होती। दरम्यान मागील काही महिन्यापासून वृद्धापकाळाने त्यांची प्रकृती ठीक राहत नव्हती। अशातच शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, दिवसा।